भूताचा वाडा. छोटी भयानक गोष्ट. गावाबाहेर एक जुना, मोडकळीस आलेला वाडा होता. लोक म्हणायचे, जो रात्री त्या वाड्यात जातो तो परत येत नाही. रोहन नावाचा एक धाडसी मुलगा होता. त्याला भूतांवर विश्वास नव्हता. मित्रांच्या चॅलेंजमुळे तो एके रात्री टॉर्च घेऊन त्या वाड्यात गेला. वाड्यात काळोख, धूळ आणि विचित्र आवाज होते. अचानक वरून पावलांचा आवाज आला. ठक ठक ठक. रोहन घाबरला, पण पुढे गेला. एका खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मला वाचवा. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याची टॉर्च बंद झाली. पूर्ण काळोखात अचानक कुणीतरी थंड हात त्याच्या खांद्यावर ठेवला. रोहन मागे वळला तर पांढऱ्या साडीतील भयानक बाई त्याच्या समोर उभी होती. भूत. ती हळू आवाजात म्हणाली, तू इथून जाऊ शकत नाहीस. रोहन जोरात पळू लागला. अचानक दरवाजा उघडला आणि तो कसाबसा बाहेर पळाला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं. रोहनचे केस पूर्ण पांढरी झाले होते. आणि आजही रात्री 12 वाजता त्या वाड्यातून एका मुलाच्या ओरडण्याचा आवाज येतो. हो,